दादा सॉरी. सॉरी का? काल झालेल्या प्रकाराबद्दल माझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी मी ज्या पद्धतीने तुझ्याशी बोललो ती पद्धत चुकीची होती, म्हणून सॉरी. माझ्याकडून तुझी अपेक्षा काय आहे? मी तुला माफ करावं? तुझ्याकडनं अपेक्षा करणं मी केव्हाच सोडून दिलं. फक्त तुला सॉरी म्हणायचं वाटलं म्हणून बोलतोय. आधी अपमान करा आणि नंतर मग रिस्पेक्ट दिल्यासारखं करा. अरे तुझा अपमान करण्याचा हेतू माझा कधीच नव्हता दादा. फक्त जान्हवीच्या बाबतीत घेतलेल्या तुझ्या निर्णयाला माझा विरोध आहे. अरे पण तू जान्हवीच्या लग्नाला विरोध करतोयस असं नाही वाटत तुला? आणखी एक चुकीचा समज करून घेतलाय सुद्धा. अरे जान्हवीचं लग्न व्हावं ते एका चांगल्या मुलाशी, तर हेच तर माझं मत आहे. आता चांगल्या आणि वाईटामधला फरक तू मला शिकवलं. अरे तुला शिकवण्यात का मी मोठा नक्कीच नाही, पण तो राकेश कोण आहे, कसा आहे, अरे त्याची वृत्ती काय आहे हे एकदा समजून घे आणि मगच या निर्णयावर ये एवढं सांगेन मी तुला. तुला काय वाटतं या सगळ्या गोष्टीचा मी विचार केला नसेल? अरे एवढा का मी निर्बुद्ध वाटलो तुला? अरे तू तसा विचार केला पण असेल, पण माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला अजून कळलेलाच नाही. तू ना पुन्हा माझे अपमानच करतो. अपमान करत नाहीये, जे आहे ना तेच सांगतोय. सांगत नाहीये तू, सांगत नाहीये तर माझ्या कशा चुका आहे ना हे सिद्ध करण्याचे ना प्रयत्न करतोय आणि या गोष्टीचा ना मला खूप त्रास होतोय. बस. अरे मला कळत नव्हतं म्हणून मी आई वडिलांच्या पाठीमागे तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले. अरे आम्ही कुठे नाकारतो? आई वडिलांनंतर तूच तर आमचा आई वडील झाला. आम्हाला घडवलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. मग त्या ऋणांची परतफेड म्हणून काय चुकीचं वाटलं तर बोलायचंच नाही का रे? नाही तू बोल. अरे बोल तू. अरे तू मोठा होस असं मला नेहमीच वाटत होतं, पण इतका मोठा होशील असं कधीही वाटलं नव्हतं. तो स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला, त्या ह्या मोठ्या भावालाच शिकवायला निघाला. हे गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये. अरे जान्हवीचं लग्न व्हावं हीच तर माझी इच्छा आहे. पण एक लक्षात, तो राकेश चांगला मुलगा नाहीये रे. चांगला मुलगा नाही. अरे मग हे आज का तू बोलतोय? काय करू? अरे करू तरी काय? सांग ना. अरे आई वडिलांनंतर तूच तर सगळं काही केलं सांगतो. मग तू हा निर्णय का चुकीचा घेतोय? अरे प्रश्न फक्त उपस्थित करून शंका का घेतोय? अरे एवढं केलं मी तुमच्यासाठी तर तुमचं भविष्य घडवू शकत नाही का मी? कदाचित आमचं भविष्य घडवण्याचा तुझा चांगला प्रामाणिक प्रयत्न असेल, पण हे सर्व करत असताना भविष्य घडतंय की बिघडतंय याचा मात्र प्रामाणिक विचार कर, एवढंच मी सांगितलं. बस. दादा ऐकून घे माझं. दादा दिवसांनी आला तिकडे? अरे नाही रे, 2 दिवसापूर्वी येऊन गेलो. अरे बाबा येते का? काय बाबा आले होते? हा. तुम्हाला काय सांगून येत नाही? नाही रे, कदाचित आईला सांगून आले असतील. अरे मला नाही वाटत असेल, तुझ्या आईला सांगून आले असते. काय रे?
तुला असं का वाटतं? अरे खूप टाईट होते ते, काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणजे काय बोलते? अरे फुल टाईट होते ते. अरे कदाचित त्याला मित्र वगैरे भेटले असतील रे. अरे पण एवढी पिणं बरोबर नाही साहेब. हो ना, आम्ही ना नेहमीच सांगतो, पण अरे एवढं काय वाईट वाटत होतं? ठीक आहे ना, तर यामध्ये तुझा काय दोष? अरे एकतर सवय लागत नाही, हे लागलं तर सुटत नाही. सवय माणसाला गुलाम बनवते ना, तसंच झालेलं आहे. सॉरी यार, मी तर तुला. ठीक आहे यार, पुढं काय? पण माणूस एकदम जॉल्या, काय कॉमेडी करतात यार. 1 रुपयाचे 3 भाग करायला काय सांगतात? आणि करून पण देतात. जगाला मात्र 1 रुपयाचे 3 भाग करायला शिकवतात, आणि स्वतः मात्र कुटुंबाचे 3 भाग करून बसले. स्वतः, मुलं आणि बायको. फरक फक्त एवढा की इथे कुठं समान भाग नाही. स्वतःच्या वाट्याला फक्त मजा, आणि बायको मुलांच्या वाट्याला फक्त मनस्कार. सॉरी यार. अरे मी तर तुला. ओके यार, सवय झाली आहे. बरं, तू वहिनीला भेटायला आलायस ना? ते माझ्या ताई. बरं, आवाज येतो. ताई, अरे वहिनी, ओ वहिनी. काय हो? ओ श्रेयस आलाय. हो का? आले हा मी आले. अरे मी मजेत आहे, तू कसा आहे? इकडे सगळे मजेत आहेत. नाही श्रेयस, अरे वहिनीमुळे आम्ही मजेत आहोत. अरे वहिनी आल्यापासून आम्ही खायची मजा झाली. वहिनीने बघ बनवायचं आणि आम्ही बघ खायचं. मग सांग मजेत कोण आहे? अरे करून घालण्यात जी मजा आहे ना, ती खाण्यात सुद्धा नाहीये. वा वहिनी वा, मानलाच मला. आणि श्रेयस तुला पण. मला का? अरे बहीण तुझी ना. बरं, तुम्ही दोघं बोलत बसा, मी जाऊन थोडं लचकदा पिडतो. बरं. अरे तू उभा कर, बस नाहीये. मी पटकन चहा करते. या. चहा नको दे, फक्त पाणी घेऊन ये. बरं आहे. श्रेयस, फोन करता कोणाचा आहे तो? फक्त ताई. हॅलो, कोण? मी श्रेयस बोलतो. आपण कोण? हो आहे आतमध्ये. पण आपण कोण? हॅलो राकेश. हॅलो हॅलो, तुला हिचा नंबर कोणी दिला? हॅलो हरामीच चाला. काय झालं श्रेयस? कोण होतं फोनवर? राकेश. हो ताई, पण त्याला हिचा नंबर दिला कोणी? नंबर द्यायला कशाला हवं? अनुरागचा मित्र आहे ना तो. म्हणजे अनुरागसाठी केला असेल फोन. तो तुझं नाव घेत होता, म्हणजे तो भडवा इथपर्यंत येऊन पोहोचलाच तर. जाऊ दे, तू नको विचार करूस. विचार नको करू म्हणजे? अगं तुझ्या संसार सुखात विष काढण्याचा प्रयत्न करतोय, अनुराग बरोबर मैत्री करून त्याने आधीच सुरुवात केली. आणि तरी तू मध्ये विचार करू नको म्हणून. नाही ताई, सोडणार नाही त्याला मी. श्रेयस थांब, तू असं काही करणार नाही. मग तुला उद्ध्वस्त होताना पाहू का मी? राजा, असं काही होणार नाही. तुला तुझ्या बहिणीच्या सामर्थ्यावरती विश्वास नाही. तू फक्त आई बाबांची काळजी आणि स्वतःची काळजी बस. आलं काय? कधी काय जमणार या आपल्या लवकरच सांग. फक्त उद्याच्या आशेवर आज समजूत काढायची असंच ना? नाही ताई, तुझ्या सुखाटपणे येण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर सोडणार नाही मी त्याला. भले त्याचा जीव घ्यावा लागला तरी चालेल. अरे काय आपण बोललो? असं बोलायचं नाही तर मी सांगितलं होतं ना. तू आधी शांत हो, बस इथे. बस, पाणी घे. हे घे. आई बाबा कसे? बाबा कसे ते सांगायची गरज आहे का तुला? काल इथे येऊन गेले ना. तुला कसं कळलं? बस कळलं मला. जाऊ दे. आता त्यांची सवय बदलणार आहे का? तू पण याचा त्रास आपल्याला होतो ना, हे त्यांना कळायला नको का? आता ते त्यांना सगळं कळलं असतं, मग बघायलाच नको. जाऊ दे, तू फार विचार नको करूस. बरं मला सांग, आई कशी आहे? पाठीचा त्रास कमी झाला का? हा? झाला. आणि ते डॉक्टरांनी MRI काढायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? ते म्हणे तुला हा? रिपोर्ट नॉर्मल आहे.
ठीक आहे. तू काहीतरी लपवतोस माझ्या. काय झालंय सांग मला. काही नाही का ताई? तू नको काय नको काळजी करूस म्हणजे? अरे तुझ्या चेहऱ्यावरती आईची काळजी स्पष्ट दिसते आणि तू म्हणतोस काळजी करू नकोस. श्रेयस काय झालंय मला सांग. डॉक्टरनी काय सांगितलंय? काही नाही का ताई? सारखं सारखं काही नाही काय सांगतोस. मला कळायला हवं काय झालं नेमकं. तू सांगणार नसेल ना तर मी आईलाच फोन करून विचारतो. जागेवर उठणार नाही आई. म्हणजे काय होतं आईला? आईच्या मानक्याला खूप त्रास झालाय. ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. ऑपरेशन करावं लागतं रे. एवढं झालं. कदाचित आता ऑपरेशन केलं नाही तर आई कदाचित उठू शकणार नाही. आई श्रेयस असं काही बोलू नकोस अरे. आईला काही नाही होणार. आई आपली व्यवस्थित राहील. काही नाही होणार आईला. आणि ते ऑपरेशनचं खर्च त्याचं काय सांगितलं डॉक्टरांनी? 4-5 लाख रुपये सांगितले. 5 लाख रुपये रडायचे. वेगळे करू काहीतरी आपण. आपण काहीतरी करू. तू नको काळजी करू. तू आईची काळजी घे फक्त. मित्र म्हणत होते चल साधन घेऊन पैसे जमा करू. त्यासाठी लागणारे कागदपत्र जमा करतो. चालेल. तुला जेवढे प्रयत्न करता येतील ना तेवढे तर मी माझ्या परीने करते. तू आईची काळजी घे. मी भेटायला येईन आईला. ठीक आहे. काळजी घ्या स्वतःची. हो. सांभाळून जाईल. आणि आईला कळवलं तर सांग. काय चाललंय तुझं? अरे काय निर्णय घेतोय? त्याची गरज वाटते मला. अरे आधी क्वालिफिकेशन कम्प्लीट कर. ते होत राहील. खरं म्हणजे ना हा निर्णय मला या अगोदरच घ्यावा. त्यात मला माझ्या आयुष्यातला थोडा त्रास तरी खूप झाला. अरे काय बोलतोयस? कसले उपकार? कसलं होतं? काही नाही. काही नाही म्हणजे? तुला नाही कळणार. तू जरा शांत राहा. अरे पण सांगितल्याशिवाय कसं कळेल? अरे नाही सांगा सोडे मला. अरे पण का? मी कुणीच नाही तुला. संभव प्लीज आहे. इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. काय झालं एवढं का चिडतोय त्याच्यावर? काय नाही झालं. दादा 2 मिनिटं बाहेर ये. वहिनी, नमस्कार करतो. नमस्कार. का कुठे चाललोस तू? इंटरव्ह्यूला. काय इंटरव्ह्यू? अरे पण काय करायचंय तुला? तर एमएससी करायची ना. ती जॉब करून करेल. आता तुला कळलं मी तुला हा निर्णय काय घेतलाय तो? इंटरव्ह्यूला चाललायस ना. मग असा उदास होऊन सुट्टी चेहरा करून जाणार आहेस का? बस बघू. नीट हस. मस्त इंटरव्ह्यू. काय बरं केलं काय तुम्ही. लतिकला तुमचे आशीर्वाद हवे होते आणि तुम्ही त्याला आता माझी गरज राहिलेली नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्या इतका मोठा झालाय आणि अशा मोठ्या लोकांना मी काय आशीर्वाद देणार? हो, लतिक लहान आहे आणि लहान असल्याचं कर्तव्य बजावत होता. मग लहानाने कधी मोठ्यांचे अपमान करायचे नसतात. तुमचा अपमान मुळीच झाला नाही आणि तो नव्हताच. तुम्ही त्याचा समज करून घेतला. तरीही त्याने मोठ्या मनाने तुमची माफी मागितली आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला आला. पण तुम्ही त्याला निराश करून पाठवलं. एका अपमानाची माफी मागितली आणि पुन्हा एक अपमान करूनच गेला ना तो. आता अपमान तुमचा झाला की त्याचा? का? आता इथे झालेला अपमान तुला दिसला नाही? अगं जॉब करायचा एवढा मोठा निर्णय त्याने घेतलाय आणि साधा आपल्याला विचारावं सुद्धा वाटलं नाही त्याला. म्हणजे साधं त्यांनी तुम्हाला विचारलं नाही म्हणून तुमचा अहंकार दुखवला गेला. प्रेक्षा, पण हा निर्णय त्याने का घेतला? विचार केला? सारखं लहानाचं मोठं केलं, लहानाचं
मोठं केलं असं ऐकवत होतात ना, मग आता झालेच मोठे. घेऊ द्या की त्यांना त्यांचा निर्णय. का आडायचोय आपण? मग तुम्ही माझ्या निर्णयाच्या आड काय? तुम्ही चुकीचा निर्णय घेताय, त्यालाच आम्ही फक्त विरोध करतो. पत्नी तू माझी, पण पाठीशी घालतेस इतरांना. मुराद, लतीफ कोणी इतर नाहीये. पाठचा बांधलेला भाऊ आहे तो माझा. आणि जे बरोबर आहे त्याला मी बरोबरच म्हणणार. तुझ्याशी ना बोलणंच बेकार आहे. वा, छान. वादावर पडदा घालण्याचा हा सोपा मार्ग आहे. हा? का थांबला? माझा ना हंत पास जाऊ नको प्रेक्षा. आता मी स्वतःला सावरलंय, उचललेला हात थांबवलाय, पण यापुढे कधी उचललेला हात थांबेल असं समजू नको. पत्नी आहेस, पत्नी सारखीच राहत. वा, म्हणजे आता मी कसं राहायचं हे तुम्ही मला शिकवा. दिवसभर मोलकडी सारखं राब राबायचं आणि रात्री बिछाण्यात. आता एकही शब्द मला ऐकायचा नाही तुझा. अनुराग पसंत. प्रेक्षा काल असंच विचारणार ना? हो, मी येणार नाही असं बोलून गेलो तो, पण पण काय? एक प्रश्न सारखा सतवतोय मला. त्याचं उत्तर जाणून घ्यावं असं मनापासून वाटतंय. ठीक आहे. कोणता प्रश्न आहे? प्रश्न साधा आणि सरळ आहे, पण त्याचं उत्तर जाणून घ्यावं असं मनापासून वाटतंय मला. विचार. देण्यासारखं उत्तर असेल तर नक्कीच देईन मी. बरं, ठीक आहे. मग सांग प्रेक्षा, असं का केलंस तू? कसं का केलंस तू? माझाच प्रश्न मला विचार, जो गेले कित्येक दिवस मलाच कोणाला तरी विचारायचं. म्हणजे काही नाही, चला. बरं, हा एवढाच प्रश्न ना की आणखीन काही? बरं, ठीक. तूच सांग मला सांग. मला आवडणाऱ्या मुलाने माझा अपमान केल्यावर, मला नकार दिल्यावर मी माझ्या आई वडिलांच्या मनासाठी लग्न करायला नको होतं का? तू सुद्धा कोणाला नकार दिलास, त्याच्या भावनांचा अपमान केलास. त्याने सुद्धा तुझ्याविषयी स्वप्न रंगवली होती, आयुष्याची जोडीदार म्हणून तुला निवडली होती. पण तू मी कुणाचा अपमान केला? कोणाबद्दल बोलतोस तू? का? तू तुझा जोडीदार निवडला नव्हतास? तुम्ही एक दुसऱ्याला आपला मानला नव्हता? ते मी तुला का सांगू? आणि त्याचा सांगून उपयोग तरी काय? मला जाणून घ्यायचं प्रेक्षा. अरे पण का? कारण मला आज त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. म्हणजे तू? होय प्रेक्षा, आपलं वागणं, बोलणं, वावरणं इतकं स्पष्ट होतं की एक दुसऱ्यावरचं प्रेम नकारता येत नव्हतं. तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस हे मला जाणून लागलं होतं. म्हणून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर तू मला नकार दिलास. मी कधी नकार दिला? नकार दिला तर मला काहीच वाटलं नाही. कदाचित माझा अंदाज चुकला असेल. तुझ्या वागण्यात चुकीचा अर्थ लावून मी त्याला प्रेम समजून बसला असेल. पण माझ्या गरिबीचा, माझ्या भावनांचा अपमान केलास हे मला जराही सहन झालं नाही. अरे काय बोलतोस? मी तुझा अपमान आणि तुझ्या गरिबीचा अपमान करायला मी कुठे श्रीमंत होते? अरे एका फालतू मुलावर लग्न कोण करणार असं बोलून तू माझा अपमान नाही केलास. असं कसं म्हणेन मी? हे सगळं कोणी सांगितलंय तुला? अजून कोण सांगणार? तुझ्या बाबाने सांगितलं मला. काय? बाबांनी? होय प्रेक्षा, तुझ्याबरोबर लग्न करायचं होतं मला. म्हणून तुझ्या बाबांकडे तुझ्यासाठी लग्नासाठी मागणी घातली होती मी. तर तुला विचारून सांगतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी तुझा नकार ऐकवला मला. मी असं कसं करेन? अरे मला कोणी आवडत असेल तर तो तू होता. मग मी असं कसं बोलेन? पण बाबाने तुला हे सगळं का सांगितलं ना मला खरंच नाही माहिती. पण जेव्हा त्याने माझ्याकडे लग्नाचा विषय काढला तेव्हा मी स्वतः तुझं नाव
करायचं नाहीये. तुला तुला मी आवडत नाही, एक फालतू मुलगी आहे असं मिळवलंस. असं सांगितलं रे बाबांनी मला. नाही प्रेक्षा, अगं मी असं काही सुद्धा बोलू नाहीये. तू सुद्धा मला खूप आवडायचीस. तू माझ्या मुखातून तुझे असे शब्द येतील कसे? म्हणजे बाबा होय प्रेक्षा, तुझ्या बाबांनी आपल्या प्रेमाचा गळा घोटलाय. काय करू रे या माणसाचं, काय करू? आणि सचिन, तुला एकदाही येऊन माझ्याशी बोलावंच नाही वाटत. मी कधी बोलते याची वाट पाहत नाही. अरे पण मी कशी बोलणार होते? सांग ना, मी कशी बोलणार होते? तुला माझ्या डोळ्यात कधी सोकात नाही का दिसला? दिसला होता का? दिसला होता, पण घाबरत होतो ना या समाजाला. एक माझ्यामुळे एक चांगली मुलगी बदनाम होईन म्हणून या समाजाचे रीतिरिवाज स्वीकारले. प्रेमामुळे लोकांची दूषणे ऐकायला लागणार आणि लग्न करण्यासाठी आई वडिलांकडे जावं लागणार. जायचं तर आता जावं असं वाटतं आणि पावलं तर बरोबर आहे. सगळ्यांना समाजाची भीती, अगदी सगळ्यांना. एखाद्यावर खूप मनापासून प्रेम करावं आणि ते उघडकीस झालं की एक फालतू मुलगी म्हणून गणली जाईल समाजात, म्हणून भीती. वयात आलेली मुलगी मोठी होत गेली ना की आई बाबांच्या छातीत गडगड लागतं. का? तर समाजाची भीती. आणि अजून हिचं लग्न नाही झालं, अशा चर्चेला ऊत येईल याची भीती. मागच्या मुलींची, सोबत असलेल्या मुलीची लग्न झाली की मग पुन्हा आई वडिलांची झोप उडते. अरे यांच्या मुलीचं तर जमलं नाही असं कोणीतरी येऊन विचारेल याची भीती. समाज समाज आणि फक्त समाज. समाजाच्या भीतीपोटी आपण आपल्या मुलीचं नुकसान तर नाही ना करत आहोत. याचा विचार कोणी करायचा? पाठ्यांची लग्न झाली म्हणून पुढच्यांची कुणावरही लावून द्यायची का? अगदी तो आवडत नसेल तरीही. या समाजाच्या भीतीपोटी आयुष्यावर फक्त मनस्ताप सहन करायचा. अरे जर हा मनस्ताप सहन करताना समाज सोबत नसतो, मग स्वतःचे निर्णय घेताना या समाजाची भीती बाळगून आपण आपल्या आयुष्याचं वाटणं का धावून घेतो? का? परीक्षा तुझ्याकडे एकदा बोलायला होतं हे मान्य मला. बोलायला हवं होतंस पण बोलला नाही. काय चुकीचं होतं रे तुमची? आपला उद्देश चांगला आहे आणि संस्कृतीचं जतन होणार असेल तर समाजाची चिंता कशाला? दर वेळेस समाज आडवा येतो ही समजच चुकीची आहे. खरंच परीक्षा तुझ्याकडे एकदा मन मोकळं करायला होतं हे मान्य मला. का तुझा नकार होता हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही मी. का लोकांचं ऐकलं मी. एक प्रश्न विचारायला आणि प्रश्नाचा धोका केला. प्रश्नाचा धोका केला. अरे त्या झाल्यात का? कोलकाता तू पुन्हा आला का? हा? का आला तू पुन्हा? तर मी ते येणारच होतो. हे पण मी तर चुकीच्या वेळी आलोय का? राकेश तोंड ना सांभाळून बोल. तू सांभाळून बोल माझ्यासोबत आणि माझ्यापासून ना जरा दूरच राहायचं. आणि तुम्ही आज जा. मला या महाशयांसोबत थोडं बोलायचं. मला दोघांना जे काही बोलायचंय ते घराच्या बाहेर जाऊन बोला, इथे नाही. माझ्या घरात तर अजिबातच नाही. तुमचं हे घर म्हणजे तुमच्यासाठी काय लव पॉइंट? राकेश बस झालं काय? किती उतावळा आहेस रे तू बाबा? हा? अरे
सांगतो तुला. आणि हे बघ, इथं ना दुसऱ्यांच्या घरात ना मला तमाशा नको, समजलं का? मग तुम्ही काय इथे रामलीला करताय का? राकेश, बस आता बोलूया, इथेच बोलूया. हवं तर ना तुमच्या रामलीलेचा रावण सांगतो मला. सुरेक्षा, इथे राहत जा. अरे पण हा प्लीज. मायला, अरे अनुरागचं पण काय करत तरी, आणि तुझं बघ कसं ऐकते पटकन. ए चल, मुद्द्याचं बोल. इथूनच सुरुवात होते मुद्द्याला. अरे स्वतःला सभ्य म्हणवतोस आणि अनुराग घरात नसताना प्रेक्षक भेटायला येतोस. हा प्रश्न ना तुला सुद्धा लागू होतो. मग आधी विचारायचास ना, पण तू विचारणार कसा? आपल्या प्रेयसी सोबत गप्पा मारण्यात का मग्न होतास की राकेश, जिभेला आवार घाल, नाहीतर ना संपून टाकेल तुला. हा निश्चय तर मी पण केलाय, मला संपवायचा. अरे एवढं सोपं वाटलं तुला? साधा ना विचार पण करू नको, नाहीतर ना तुला संपून टाकेल इथं, समजलं का? हा निश्चय ना तर मी पण केलाय, तुम्हाला संपवण्याचा. अरे केव्हापासून माझ्या मनात चलत होतास तू. तो ना तुमचा प्रॉब्लेम आहे, समजला का? तो प्रॉब्लेम तू निर्माण केलाय. तुझ्यामुळे प्रेक्षा माझ्यापासून दूर झाली. अरे स्वतःच्या अवघड पाहिलंस का कधी, तर तुझं तुलाच कळेल लोक ना का दूर असतो तुझ्यापासून. आणि कुठल्या मुलीला तुझ्यासारख्या गुंड प्रवृत्तीचा मुलगा आवडेल रे? आईला गुंड ठरवून पण मोकळा झालास. मला सांग काय केली रे मी गुंडगिरी? का तुरुंगाची हवा खाऊन आलास हे कोणाला माहिती नाही का? तुरुंगात गेलेला प्रत्येक माणूस हा गुंडच असतो का? अरे नसेल ही, पण तू गुन्हेगार आहेस हे तूच काय? तुझे ना आई वडील सुद्धा सांगतील, कारण ते सुद्धा तुझ्या गुंडगिरीला वैतागले असतील. खूप अभ्यास केला दिसतोस माझ्या बाबतीत. अरे स्वतःला सभ्य म्हणवतोस हं? आणि अनुराग रस्ता इथे येतोस जास्त जाय करायला. बस, स्वतःच्या अवघडानं पाहिलंस का कधी? ते आता लवकरच कळेल. अजूनही जर का प्रेक्षकांचा नाच सोडला नाहीच ना, हे जेव्हा अनुरागला कळेल तेव्हा मी फक्त तमाशा पाहत राहील. तुझ्या रक्तातल्या गोष्टी आहेत रे त्या, ते तू करशील सुद्धा. पण अनुराग ना तुझ्या इतका ना समज नाहीये, समजलं का? का समजदारांना अक्कल नसते? अरे आपल्या पत्नीविषयी कुठल्याही परपुरुषाला ऐकवणार नाही. जिभेला आवड घाल राकेश. पेक्षा अनुरागची पत्नी आहे याचं भान आहे मला. तिच्याविषयी विचार केलेला इतिहास जमा झाला, भूत कळत होतो मला. मग मी यायच्या आधी काय चालू होतं तुमचं? भूतकाळाला उजाळा देऊन भविष्य काळ घडवायचा विचार करायचा चालू. राकेश, बोलू नकोस, आता मी फक्त बोलतोय. अनुरागला कळेल ना, त्याच्यानंतर काय होईल याचा विचार कर फक्त. परीक्षेच्या जीवनाची ना तुला जराही खुलं देणार नाही मी. ते आता तुला ठरवायचं.
फक्त आपल्या बरबादीचे क्षण मोजत. नाही विमानात देश व धडीला लावलं ना तर नावाचा राकेश नाही राकेश. अरे मवाल्याला सोडण्यासाठीच भाषा करतोस. समोरच्या व्यक्तीला तुम्ही कमजोर समजता ना, हा तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे. आम्हाला त्रास देऊ तुम्ही त्रास देशाल नाही, पण त्याच्यापुढे तुम्ही काय करणार रे? त्याचा लवकरच कळेल. समजलं ना? कोणत्या मवानी म्हणतोस आणि अनुरागच्या उपस्थितीत इथे येतोस. अरे तुला ना ब्रह्माचाराची सवय झाली आहे. सत्य ना सूर्यप्रकाशात लचकत असतं आणि ते ना एक दिवस समोर येईलच. अरे आयुष्याला फिरणं लागलंय आणि सूर्या चंद्राच्या कसल्या गोष्टी करतोय तू. तुम्हाला संपवायचा विडा उचललाय आणि संपूर्णच शांत बसेल. चुकीचा बोललास. शांत तर तू होशीलच आणि ते पण कायमचा. ऐकून देतो ना, ही माझी कमजोरी समजू नको. समजून समजता असं ठीक, नाहीतर तुझीच भाषा तुझ्या घशात घालायला मागे पुढे बघणार नाही. आईला सरळ सरळ राकेशला धमकी नाही, फक्त ना संधी दिली आहे. स्वतःला बदलता आलं तर पहा, कारण संधी आयुष्यात एकदाच येते. अरे संधी तर मी दिले तुम्हाला. बस आणखी एक, दुसऱ्यांच्या जीवावर उदा झालेला कसल्या स्थिती नसते. काय करू ग प्रिया, आता ते जॉब करून करेन मी. तू आणि वहिनी आहेस की माझ्यासोबत. आता दुसरा पर्याय नव्हता ना माझ्यासोबत, म्हणून हे सगळं करावं. हो हो, थँक्स थँक्स. बरं ठेवतो. इश्क बिना क्या जीना यारो, इश्क बिना क्या मरना यारो. तुझी हिंमत कशी राहिली याची? जशी तुमची होते तशी. जा जा इथून. तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय रे? एक अनुराग सोडला तर जो तो मला इथून हाकलायच्याच मागे असतो. याच लायकीत आहे. खूप अभ्यास केला दिसतोस माझा. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा लक्ष आहे. तुझा तू वेळ वाया घालवतोय असं वाटत नाही तुला? तर तुझ्या मूर्खाच्या नादाला लागण्यात मी तुला मूर्ख वाटतो. माझ्या नादाला लागण्यापेक्षा ना तुझ्या करिअरकडे लक्ष दे. सुखात राहशील. तुला तुझा सल्ला घेण्यात का मी मूर्ख वाटतो का? नाही, तू जरा अतिशहाणाच आहे. कळतंय मला. कळलं ना? मग निघायचं इथून. नाही तर महाराडा धक्के मारून बाहेर काढणार. ऐकलं नाहीस ना तर तेही करेल. उगाच ऐकून घेतो ना, म्हणून काही ऐकवत जाऊ नकोस. अशी मेहरबानी समज. ते अजून काहीच केलेलं नाहीये. तू काय करू पण शकत नाहीयेस. चॅलेंज करू नको. विचार करायला सुद्धा वेळ देणार नाही तुला. बस तू फक्त हेच कर. कधी आज जा. त्याच्या बाईगिरीला घाबरून राहण्याची मी नाहीये. अरे तुझ्या देखत तुझ्या पहिला उचलून घे.
एक काय पुन्हा या घराच्या आसपास तरी दिसलं ना साल्या तुला मारणार आहे रे. विचार जात नाही काढून. शांत हो. ठीक आहे बघून घेतो तुला. ए जात चाल रे. पडव्या निघ रे. लतिक शांत हो. तू का त्या पुरुषाला मागायला लागतोय? आपल्याच घरात येऊन आपल्याच विषयी काही बोलतो आणि ते आपण ऐकून घ्यायचं. अरे भांडून काय होणार आहे? नाही बाई उलट त्रास आपल्यालाच होणार आहे ना रे. अजिबात नाही. यापुढे त्याला एक पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही मी ते. हे पण त्याच्या नादाला लागून काय होणार आहे सांग मला. त्रास आपल्यालाच होणार आहे ना. पण ऐकून घ्यायचं आपण. काही होणार नाही. एकदा का फक्त तो कसा आहे हे अनुरागला कळलं ना की सगळं त्याच्यात कधीच लक्षात येणार नाही तो. ठीक आहे. बहिणी, मला एक सांग, काल दादाने मारलं तुला? हे काय काही बोलतोस तू. हो की नाही? अरे असं काही नाहीये. तू तुझा आराम कर. आपण लग्न निवांत करू. जा. वागतो असं झालं. आहे उत्तर तुझ्याकडे? आहे नाही ना? मग ज्या प्रश्नांची उत्तर सापडत नाही ना ते सोडून द्यायची असतात. सुट्ट्याची वाट नसतात बघायची. प्लीज जा तू आता आराम. प्रेक्षा प्रेक्षा आय एम सो हॅपी. प्रेक्षा आय एम सो हॅपी. प्रेक्षा आज मला खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. प्रेक्षा आज मला खूप आनंद झाला. प्रमोशन झालं असेल. यस यस प्रेक्षा माझं प्रमोशन झालंय. मला झालेला आनंद पाहून यू आर ग्रेट प्रेक्षा. यू आर ग्रेट. कसं ओळखलंस ना तू? यात कठीण काय? साधी गोष्ट आहे. इतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा झाला नसेल. प्रेक्षा तुला आनंद नाही झाला? झाला ना. तुमचं प्रमोशन, तुम्हाला झालेला आनंद बघून मलाही आनंद झाला. पण तुझ्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत नाही मला. प्रत्येक गोष्ट चेहऱ्यावर दाखवता येत नाही. अगं माझं प्रमोशन झालंय. हो माहितीये मला तुमचं प्रमोशन झालंय. मग काय करायला हवं मी? आजही नेहमी ठरल्याप्रमाणे पार्टी असणार आहे. माहितीये मला. कुठे करणार आहात? घराच्या बाहेर की घरी? नाही म्हणजे आधी सांगून ठेवा. म्हणजे कसं तसं तयारीला लागायला. किती माणसं येणार आहे? मी लागते तयारीला लगेच. प्रेक्षा माझं प्रमोशन तुझ्यासाठी महत्वाचं नाही? तुमच्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या नसतात आणि त्या आमच्याही महत्व असाव्यात असा तुमचा आग्रह. मग मला सांगा, लतिकला जॉब लागलं हे तुमच्यासाठी महत्वाचं नव्हतं? जान्हवी इथे 2 दिवसासाठी आली होती राहायला, ते तुमच्यासाठी महत्वाचं नव्हतं? लग्न झाल्यापासून आपल्या बायकोला काय हवं आहे नको आहे हे विचारणं तुमच्यासाठी महत्वाचं नव्हतं? अगं काय कमी पडलं तुला इथे? प्रत्येक गोष्ट सांगून करण्यात काही अर्थ नसतो अनुराग. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस आई बाबांना सोडून आलेल्या त्या मुलीसाठी खूप महत्वाचे असतात. सासरी समजून घेणारा नवराच फक्त तिच्यासाठी आधार आहे आणि त्याचा तिला जास्तीत जास्त वेळ हवा असतो. पण तुम्हाला तर तुमच्या कामाच्या व्यापातून मला वेळच नाही देता आला. मग मी काय करायला हवं? काम सोडून तुझ्या जवळ येऊन बसायला हवं. असं करा मी मुळीच सांगत नाही. पण त्यावेळेस मला जास्त गरज होती की तुम्ही मला समजून घेण्याची. काम काय आयुष्यभर होत असतात पण त्यामधून माणूस कसा वेळ काढतो ना हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आताच बघा ना, हो लग्नाला वर्ष झालं पण तुमची कामं संपलीच नाही आणि पुढे जाऊन कदाचित संपतीलही पण तेव्हा माझ्या अपेक्षा नसतील. तुला ना तुझ्या नवऱ्याचा ना अभिमानच राहिलेला नाही. असं तुम्हाला वाटतं पण एखाद्या माणसाकडून जेव्हा आपण अपेक्षा करतो ना तेव्हा समोरचाही आपल्याकडे अपेक्षाने बघतो याचा विचार कोणी करायचा? पण प्रेक्षक तुला काय कमी पडले? किती कुठे कमी पडले? कोण किती उदाहरण दे सांगा ना. किती उदाहरण? कालचीच गोष्ट बघा. काल आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. होतं तुमचं लक्षात? काल आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. पहिला वाढदिवस होता. तू तरी बोलायचीच ना प्रेक्षा. चुकलंच नाही. आपले पती परमेश्वर एवढे व्यस्त असतात
असताना आपणच आठवण करून द्यायला हवी होती हे खरंय. असो, पण तुम्ही मात्र मला काल खूप मोठं गिफ्ट दिलं त्याबद्दल खूप थँक्यू. मी तुला गिफ्ट दिली? का मी काय तुला गिफ्ट दिली? आठवण नाहीये तुम्हाला? अहो दिवसभर भांडलात माझ्याशी खूप छान असं आणि दिवसाअखेरी कानाखाली लगावून दिली. एवढं मोठं गिफ्ट दिलं मला तुम्ही. सॉरी, ती माझी चुकत होती. नाही, ठीक आहे ठीक आहे अनुराग, मी तुमची पत्नी आहे म्हणून हेच समजू. इज्जत नाही. हो, 2 दिवसासाठी आली होती त्याची तुम्ही नीट बोललात सुद्धा नाही. शेवटी तिला माझ्याकडे मन मोकळं करावं लागलं. तू बोललीस ना, मग काय म्हणाली? एक्झाम झाली आहे तिची, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हणते म्हणून लग्नाची घाई करू नका असं म्हणते. निदान 2 वर्ष तरी. तिने सांगायचं आणि मी ऐकायचं ते. पुढच्या महिन्यात राकेशला मुहूर्त काढायला सांगितलं आहे मी. पण तिने तिचा जोडीदार बघितलाय. काय? तिची हिंमत! पुढच्या आठवड्यात दोघंही भेटायला येणार आहेत आपल्याला. तिला सांग मला हे आवडलेलं नाही म्हणून माझी तिला परवानगी नाही मिळणार. परवानगी मागत नाही आहो. फक्त सांगतो आहो. युती, तू मध्ये बोलतो. आम्ही दोघं बोलतोय ना. हे बघा, आम्ही असं काही ठरवलेलं नाहीये, पण ती म्हणते ना ते एकदा बघून घेऊ. काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते आपण नंतर ठरवू ना. आणि मग मी ठरवतोय त्याचं काय? तिला सांग मला हे आवडलेलं नाही म्हणून. वहिनी, बोलावून घे तू त्या मुलाला. अगं आपण बोलू त्याच्याशी. हा जर मोठ्या भावाच्या कर्तव्याला नाही सांगला ना तर मी माझ्या लहान भावाचं कर्तव्य पार पाडेल. तू माझ्या कर्तव्याची जाणीव तू करून देऊ नये. ती चांगली मला कळतात. अरे ती कळली असती ना तर तो असा वागला नसता. इथं आमचं स्वतःचा भलं करू शकला नाही तिथं आमचं काय करणार? काय? म्हणजे मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही? असं नाही. काहीच नाही? अरे मरतो ह्या घरासाठी. घरासाठी? अरे घरासाठी की स्वतःसाठी? म्हणजे अरे प्रमोशन वर प्रमोशन मिळावं हा तुझा हट्ट आणि त्यासाठी लागणारी तुझी ती धडपड. पण हे सर्व करत असताना घराकडे संसाराकडे दुर्लक्ष होतंय कधी लक्षात आलंय का तुझ्या? लतीफ, आपल्या मोठ्या भावाशी कसं बोला याचं भान नाहीये का तुला? सॉरी वहिनी, मोठ्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला ना की लहानांना तसं वागावंच लागतं. हे त्या लहानाचं दुर्दैव, दुसरं काय? लतीफ, लतीफ ऐक माझं. लतीफ, लतीफ. मी काय म्हणते, तुम्ही थोडा शांत विचार करा. हो, शेवटी बस, अजून मला काहीही ऐकत जाऊ नको. हो, माझं ऐकत आहे. सावीच्या आयुष्याचं. सावीच्या आयुष्याचं. बरोबर आलो की नाही कोणाच आलात ना? अरे बरोबर आलोय. माझी मुलगी सेम टू सेम. का आलात तुम्ही आता? का म्हणजे कमी पडले की मी येतो जावई बापूंना भेटायला. बरोबर आहे. तुमचे जावई बापू म्हणजे ATM आहेत ना तुमच्यासाठी. चूक. कधी कधी असं वाटतं मला तुम्ही तुमच्या दारूसाठीच विकली. मला असं बापाला बोलतं आम्हाला अभिमान वाटावा असं वागा ना. का? मी तुझा बेवडा बाप आहे म्हणून तुला शरम वाटते? हो, मी असं ऐकलं होतं की बाबाचा मुलीवरती खूप जीव असतो. पण तुम्ही असं का हो बाबा? तुम्हाला माझं सुख नाही का हो बघवत आहे? का माझ्यावर इतका राग माझा का करतील का तू? अरे असं काय केलंय मी तुझं? माझं सुख हिरावून घेतलंय तुम्ही. काय बोलतेस तू या पोरी?
गोष्ट सांगाल मला? एका प्रश्नाचं माझं उत्तर द्या. सांगा ना, द्या. कसलं उत्तर हवंय तुला? संचित, ते तुम्हाला माझ्याबद्दल विचारलं होतं ना, मग ती गोष्ट का लपवून ठेवली? त्याचा काय संबंध आता? उत्तर द्या बाबा. तुम्ही का नाही सांगितलं मला? संचिताने तुझ्या लायक नव्हतं म्हणून. हे तुम्ही का ठरवलं? अरे मग कोण ठरवणार? हे आई बापाने नाही ठरवायचं, मग हे लोक ठरवतील का? मान्य, पण एकदाही आपल्या मुलीला येऊन विचारावं असं नाही वाटलं की तिचा मनात नेमकं काय आहे. अहो, मी स्वतः त्याचं नाव सुचवलं होतं. मग एकदाही विश्वासात घ्यावाच नाही वाटलं का? आम्हा दोघांना उलट सांगून शेवटी विश्वासघात केला सांगतो. अहो, तो संचित लग्नाशिवाय राहिला अजूनही, आणि माझं लग्न करून तरी काय साध्य केलं सांगा मला. असं नको बोलू का? निघा इथून. निघा ना आता तरी. मला माझ्या बऱ्यासारखं जगू द्या बाबा. जगू द्या. निघा. ठीक आहे, मी जातो बाबा. तुम्ही हे चांगला संसार करा, आरामात करा. पण माझ्या हे बापाला मला काय असं व्हायचं लोक मला पण खूप वाईट वाटतं. संचित येतो का? अरे इथे काय करतो? संचित येतो का? काय बोलताय तुम्ही? अरे संचित फक्त इथे तुला भेटायला येतो आणि तू मलाच विचारते. चुकीची माहिती घेऊन आपल्या बायको बरोबर बोलण्याची ही कोणती पद्धत आहे तुला? हा? मी काय माझाच विश्वासघात करून मलाच उलटे प्रश्न विचारते. हे बघा, आता आपण दोघंही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, त्यामुळे आपण नंतर बोलून येऊ. अगं आता बोलण्यासारखं बोलले गेलं आहे. हा? बोल ना. आता बोलण्यासारखं उरलं तरी आहे काय? अनुराग, तो अर्धवट माहिती घेऊन चुकीच्या माणसांकडून चुकीचं ऐकून गैरसमज करून घेता तुम्ही. कळतंय का? बरोबर काय आहे? सांगेल. बरोबर काय आहे? मी सांगेन सगळं जरा काय ते सांगेन, पण नंतर, आता नाही. म्हणजे संचित बरोबर तुझा अक्कल आहे हे तू मान्य करते? मी खरं काय ते नंतर सांगेन असं म्हणाले, मान्य केलेलं नाहीये. मला तुझा ना आता काहीही ऐकायचं नाही. काहीही ऐकायचं नाही. मला हे तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. जा, चालू पड इथून तू. चाल नीट. बस एवढंच अनुराग. नवऱ्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा एवढाच एकमेव पर्याय असतो का? जा, चालू पड. बोलणं खूप सोपं आहे हो तुझं काही, पण आम्ही जायचं कुठे ते तरी सांगा ना. अरे जा ना तू तुझ्या आईकडे. वा वा मिस्टर अनुराग जयकर, वा. तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल तर सांगते. लग्न झाल्यानंतर सासरचं घर सोडून मुलीचा हक्क सांगण्यासाठी बाहेरचा उंबरठा कधीच ओलांडू नको, हे एका सुसंस्कृत घरातल्या आईची शिकवण आहे. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणलात तरी मी बाहेर नाही जाऊ शकत. आणि इथे राहायचं म्हणजे तर काय? काही नाही. तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, खूप सक्सेसफुल आहात, हे मी जगाला ओढून सांगू शकतो. पण तुम्ही मला समजून घेणारे माझे चांगले पती आहात, तुम्ही स्वतःला सुद्धा नाही समजू शकत. बरोबर आहे.
बोललीस ते बरोबर आहे. आता माझ्या लक्षात आलं, आता माझ्या लक्षात आलं, ते आधी माझ्या लक्षात नव्हतं. पण आता ते माझ्या लक्षात आलं. तुम्ही काय गमवताय हे जोपर्यंत मला नाही कळणार तोपर्यंत मी काय हा, तेच मी काहीतरी गमवतो आहे ना, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. पण आता इथे माझ्या लक्षात आलं. आज माझ्या लक्षात आलं मी काहीतरी गमवतो. आपण नंतर निवांत बोलूया. आता कुठे निघालाय? हा? आता हा. आता आता मी त्या संचितला भेटायला चाललो. काय? हे बघा तुम्ही आता जाऊन आराम करा नंतर आपण बोलू. आता नको. रिक्षा ऐका माझा आता नको. नाही, माझा हात सोड. रिक्षा बस ऐका तुम्ही असं नाही करू नका. नाही, हात सोड. मला संचितला भेटणे खूप महत्वाचे आहे. नाही, सोड. अगं सोड म्हटलं ना. अनुराग, अनुराग. हॅलो हो बोलते ना बोला ना कोण कोण बोलते रेल्वे पोलीस हो हो मी ट्रेननेच येत होती का हो काय झालं नाही सांगा ना मला काय झालं जान्हवीला तुम्ही सांगू शकता हा नाही नाही तुम्ही खरंच सांगा विश्वास ठेवा माझ्यावरती काही प्रॉब्लेम नाही सांगा ना काय झालं जान्हवीला काय काय झालं? तू रडते का? काय संपलं? काय बोलते? बोल, बोल, सांग, काय बोल? जानवी जानवी वासनेच्या क्रूर तीराने वासनेच्या क्रूर तीराने बळी पडली बळी पडली अनआशेच्या बिजल्या ज्योती अनआशेच्या बिजल्या ज्योती इथेच संपदिना ती